हॅलो नमस्कार, मी ऋषाली पवार. काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की लग्न करताना घर नका बघू, घरात राहणारी माणसं त्यांचा स्वभाव बघा. तर एक ताईंनी मला कमेंट करून विचारलं की ऐनवेळी माणसांचा स्वभाव कसा कळणार. हा नक्कीच ऐनवेळी नाहीच कळत स्वभाव. ऐनवेळी काय, लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यावर 6 महिन्यापर्यंत पण स्वभाव नाही कळत. खरे रंग तर त्यांचे लग्न झाल्यानंतर, मुलीचं वर्ष 2 वर्षानंतरच खरे रंग दिसतात, खरा स्वभाव कळतो. पण तरी पण त्यातल्या त्यात लग्न करताना आपण प्रॉपर्टी मुलाची न बघता, भले ते साधं घर असू दे, पण आजूबाजूला आपण चौकशी करून माणसं कशी आहेत, काय आहेत, ह्या गोष्टीसाठी वेळ घेऊन विचार करून जर आपण केलं तर नक्कीच फरक पडू शकतो या गोष्टीचा. मी हा व्हिडिओ याच्यासाठी पोस्ट केला होता की कारण वडिलांनी प्रॉपर्टी बघून मुलीचं लग्न केलं आणि आता त्या गोष्टीचा पश्चाताप त्या मुलीला होतोय आणि आईवडिलांना त्रास होईल म्हणून मुली कित्येक वेळी की पाठीमागं कोणती तक्रार पण सांगत नाही, जे आहे ते आपलं आपलं सहन करतात. आणि मुलांचं आणि मुलांच्या आईवडिलांचं नंतर ना असं होतं की बाबा आमची एवढी प्रॉपर्टी आहे, तर ही काय, हिच्यापेक्षा भारी मला माझ्या मुलाला मिळू शकली असती, किंवा हिच्यासारख्या 56 आम्हाला मिळू शकतात. हे त्यांना लग्न झाल्यानंतर, मुलगी मिळाल्यानंतर, एखादं मूलबाळ झाल्यानंतर ह्या गोष्टी त्यांना वाटतात. पण ते ह्या गोष्टी विसरतात की ही एक मुलगी मिळवायला, ही एक मुलगी लग्नासाठी तयार करायला आपण किती उंबरे झिजवलेत किंवा किती खोटं आपण बोललेलं असते ही एक मुलगी मिळायला. आणि ही मिळाल्यानंतर बाबा त्यांना 56 मिळतात. अशा काही गोष्टी पण बहुतांश घडतात. त्याच्यासाठी की आपण चौकशी करून, फक्त घर प्रॉपर्टी न बघता, मुळात माणसं चांगली असणं गरजेचं असतं. माणसं बघून तुम्ही देऊ शकता.